आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यातील नेते अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार पाडण्यासाठी तालुक्यातील अजित पवार गटाचे बाळासाहेब नाहाटा आणि दत्तात्रय पानसरे यांनी व्यूहरचना आखल्याचं दिसतंय। शनिवारी तालुक्यातील घारगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यासह उद्धव सेनेचे तालुका प्रमुख विजय शेंडे यांच्यासह अनेक जण येत्या 8 दिवसात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार असल्याचं बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितलंय। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार असून त्या संदर्भात वरिष्ठ सांगतील तो आदेश मान्य राहील असंही नाहाटांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकतंच शिर्डी येथे 18 आणि 19 तारखेला त्या ठिकाणी महाशिबिर आयोजित झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पक्षाला व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रभावीपणे झालं पाहिजे। त्यामुळे ग्रासरूट लेवलवर काम तळागाळापर्यंत त्या ठिकाणी गाव पातळीवर गावगाड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यापक उभारणी करायचा निर्णय झाला आणि त्या आधारावरती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये पक्षाची उभारणी करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट सूचना देऊन या ठिकाणी तुम्हाला सगळी ताकद देतो, पक्ष उभा करा अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष आदरणीय भवानाबा पासपुते यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन दत्ताजी पानसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष हरिदासजी शिर्के त्याचबरोबर श्रीगोंदा तालुका शिवसेनेचे उद्धव गटाचे तालुका अध्यक्ष विजय शेंडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला असून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माजी चेअरमन संजय आबा जामदार आणि काही तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये बळकट करायचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्या आधारावरती आता या ठिकाणी आपण लवकरच श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते ॲक्टिवेट करणार असून फादर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, युवती काँग्रेस सगळे सेल हे ॲक्टिवेट करून श्रीगोंद्यामध्ये एक जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण त्या ठिकाणी नजीक 4 दिवसामध्ये सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक मोठा 10,000 लोकांचा मेळावा या तालुक्यामध्ये घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचं काम या ठिकाणी सगळ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी करणार आहे। 6 जिल्हा परिषद गटामध्ये सक्षम जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उभा करायचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतलेला आहे। राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला या ठिकाणी मान्य राहणार। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।